तर ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय। ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे वाहनांना वाट काढण्यास त्रास होतोय। ठाण्यातली ही दृश्य आहेत। काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या परिसरामध्ये पाणी साचलंय। मुसळधार पाऊस सध्या ठाण्यामध्ये पडतोय आणि त्याचे हे परिणाम रस्त्यावरती पाणी साचलंय। लोणावळ्यातील पुरंदर मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि याच मैदानात आनंद मेळा भरला होता। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहतोय की पुणे आणि लोणावळा या परिसराला पूर्ण 2 दिवसापासून मुसळधार पावसाने चांगलाच झोडपून काढलेला आहे। या ठिकाणी पावसाचा मोठा हाहाकार देखील आपल्यास पाहायला मिळत आहे। मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे हे तलाव नसून नदी नसून हा हुडको परिसरातील एक रस्ता आहे आणि हा हुडको परिसरातील जी कॉलनी आहे ती पूर्ण सध्या पाण्याखाली वेढली गेलेली आहे। आपण दृश्यामध्ये देखील पाहतोय की सध्या गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि दृश्यामध्ये जे समोर दिसतंय ते हनुमानाचं मंदिर आहे। हे मंदिर देखील सध्या पाण्याने वेढलं गेलेलं आहे। अशा प्रकारे या हुडको परिसरात सध्या 100 ते 150 कुटुंब वास्तव्यास आहे ते तिथे राहतात। मात्र आपण पाहतोय की संपूर्ण परिसर हे पूर्ण पाण्याने वेढला गेलेला आहे। खरं तर काल सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी मोठा पाऊस बरसत होता आणि याच पावसाचा जो फटका आहे तो सध्या हुडको कॉलनीला लागलेला आहे। आपण दृश्यामध्ये पाहतो की हेच ते इथे पूर्ण जी रहिवासी हुडको कॉलनी आहे कमीत कमी 7 ते 8 फूट एवढं पर्यंत या ठिकाणी पाणी साचलं होतं। मात्र आता पावसाचा जो वेग आहे तो सध्या मंदावलेला आहे। तरी देखील सध्या आपण पाहतोय की लोकांच्या घरी पाणी अद्यापही साचलेलं आहे। मी माझा कॅमेरामन गणेश रहाटेला सांगू इच्छितो की त्याने हे दृश्यामध्ये आपल्याला एक घर मिळते पाहायला हे देखील दाखवावं। आपण पाहतोय की घरामध्ये पूर्ण पाणीच पाणी या ठिकाणी आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर पावसाचा मोठा हाहाकार सध्या लोणावळ्याला बसलेला आहे आणि याचा जो फटका आहे तो सध्या आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात येथील हुडको कॉलनी परिसरातील घरांना देखील बसलेला आहे आणि आपण घरामध्ये पाहतोय की फ्रीज असेल अशा विविध ज्या वस्तू आहेत त्या सध्या पाण्यामुळे ह्या पूर्ण पडलेल्या आहेत आणि घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे। पूरजन्य परिस्थिती या ठिकाणी काल निर्माण होती आणि अद्यापही काही प्रमाणात तशीच आपणास पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश राटेसह मी रवी खरात, हुडका कॉलनी, लोणावळा।